सांगतीलच. तर जे काही आता आपण बघितलं तर रेटोमध्ये 2-3 महिन्यापासून आपण बघतोय की फोन नंबर दिलेले असतात सगळे, आणि फोन नंबर आता टेक्नॉलॉजी इतकी वाढली की आपल्याला आवश्यकता पण आहे ना, तर बऱ्याच आम्ही स्वतः पण फोन केले तर 70-80% वेळा फोन उचलले जात नाही, आणि फोन जर उचलले म्हणजे नंबर लागले तर उचलले जात नाही, तर लागतच नाही 70-80% वेळा. आणि मग आत्ता पण बघितलं आपला शेतकरी वर्ग असू दे, विद्यार्थी वर्ग असू दे, महिला कामगार वर्ग असू दे, हे सगळे आपण बस STवर अवलंबून असतो, आणि ग्रामीण भागाची तर ही जीवनरेखा आहे ST म्हणजे. तर अशा वेळी खूप अडचणी येत आहेत, आणि मग एवढी टेक्नॉलॉजी सुधारलेली असताना त्याच्यावर काहीतरी नियंत्रण पाहिजे, किंवा कोणीच आपल्याला वागताना हे छोट्या छोट्या गोष्टी वाटतात, पण या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर बदल झाला ना तर आपले सामान्य नागरिकांचं जीवन सुसह्य होणार आहे, आणि त्याच्यामुळे आपण ही तक्रार म्हणा किंवा तक्रारमध्ये थोडी जागृती अशा दृष्टीने आपण आज निवेदन पण देणार आहोत, आणि ती जागृती म्हणून पत्रकार परिषद पण आपण घेतोय. तर याच्याविषयी जी काही महत्त्वाची आपण काय काय केलं आणि आकडेवारी किंवा जी माहिती कायदेशीर, तर ते आपल्याला आता श्री कुलकर्णी सर, अधिवक्ता कुलकर्णी सर आणि श्री राहुलजी पण सांगतील आपल्याला. राहुल कोल्हापुरे आपल्या सगळ्यांचा परिचय आहे, सनातन प्रभाचे वार्ताहर पण आहेत, आणि सुराज्य अभियान पण त्यांनी आता हाती घेतलेलं आहे, आणि अधिवक्ता श्री दत्तात्रय कुलकर्णी ते पण ॲडव्होकेट आहेत. सामाजिक उपक्रमामध्ये, मंदिरांच्या उपक्रमांमध्ये पण त्यांचा मोठा सहभाग असतो, तर ते पुढे कंटिन्यू करतात. नमस्कार सर्वांना. ताईंनी बऱ्यापैकी माहिती सांगितली आहे. आपण जो स्वराज्य अभियानाच्या अंतर्गत उपक्रम राबवला आहे की STची जी संपर्क यंत्रणा आहे ती जवळजवळ आता 70-72% बंद अवस्थेत आहे, किंवा त्याचा रिस्पॉन्स मिळत नाही. तुम्ही सुद्धा जर का यंत्रणा ही तपासायला गेला, बघितलं, त्याची पडताळणी केली तर तुम्हाला सुद्धा हाच अनुभव येईल. आम्ही गेले 3 महिन्यापासून हा पाठपुरावा करतोय, आणि या बाबतीमध्ये ST प्रशासनाची अत्यंत उदासीन भूमिका आमच्या लक्षात आलेली आहे. तुम्हाला जे आपण आता प्रश्न केलेले आहे त्याच्याबरोबरच एक स्टॅटिस्टिकल डेटा सुद्धा आपण जोडलेला आहे. तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ 413 आगारांचा किंवा बस स्थानकांचा आपण सर्वे केला. त्या सर्वेमध्ये आपल्याला असं लक्षात आलं की जवळजवळ 296 बस स्थानकं किंवा आगारांचे फोनच उचलले जात नाही, किंवा त्याचा आपल्याला प्रतिसादच मिळत नाही, आणि त्यातल्या फक्त 117 बस स्थानकांचा आगारांचा प्रतिसाद मिळाला. त्यांनी आपल्याला माहिती दिली की ज्याची टक्केवारी बघायला गेलं तर साधारण 28% ती आहे आपल्याकडे माहिती. तर अशी स्थिती ही ST बस स्थानकांची आहे. याच्या संदर्भात आपण परिवहन मंत्री त्यांच्याशी आपण 16/12/2025 पत्रव्यवहार केला. त्याच्यानंतर त्यांनी लगेच 17/12/2025 महाराष्ट्रातल्या 31 विभाग नियंत्रकांना ईमेलद्वारे आदेश दिलेले आहेत की ही जी काही लँडलाईनची यंत्रणा आहे, संपर्क यंत्रणा आहे, ती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी, आणि त्या पद्धतीचे आदेश त्यांनी सुद्धा लगेच खाली विभाग डेपोंना आणि बस स्थानकांना दिलेले आहेत. मात्र याच्यावर आज तागायत म्हणजे 3 महिने झाल्यानंतर सुद्धा कोणतीही कार्यवाही झालेली नाही, केवळ कागदी घोडे नाचवण्यात आलेले आहेत. डिसेंबर 25 मध्ये याविषयी प्रत्यक्ष आपण निवेदन सुद्धा दिलेले आहे महाराष्ट्रामधल्या सगळ्या बस स्थानकांना, बस आगारांना, आणि नंतर आपण पुढे जाऊन विभाग नियंत्रकांना सुद्धा परत पुढं निवेदनं दिलेली आहेत. आणि त्याच्याच संदर्भात आपण 20 तारखेला परत स्थानिक डेपो मॅनेजर किंवा आगार व्यवस्थापक, बस स्थानक व्यवस्थापक अशांना पण आपण निवेदन दिलेलं आहे. सगळ्याचे जे पत्रव्यवहार आहेत आपण ते तुम्हाला प्रेसनोटच्या बरोबर जोडून दिलेले आहेत. तर याच्यामध्ये आमची मागणी अशी आहे की मध्यंतरी ST महामंडळाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बस स्थानक अभियान राबवलं, पण आमचं म्हणणं असं आहे की केवळ रंगरंगोटी करून किंवा स्वच्छता करून चालणार नाही, तर प्रवाशांना मिळणारी जी प्रत्यक्ष सेवा आहे ती अधिक महत्त्वाची आहे. गेले 3 महिन्यांपासून आपण या विषयावर सतत पाठपुरावा करतोय, आणि प्रशासकीय अधिकारी फक्त तोंडाला पानं पुसतात किंवा कागदी घोडे नाचवतात, आणि परिस्थिती मात्र जैसे थेच आहे. मुळातच बस स्थानकाचे जे दूरध्वनी किंवा संपर्क यंत्रणा जी असते
त्याच्यासाठी एक स्पेशल बजेट दिलं जातं. आता ते पैसे दिले जातात आणि मग तो पैसा मुरतो कुठं, तो पैसा जातो कुठं, असा आमचा प्रश्न आहे. जर प्रवाशांना ही सुविधा मिळत नसेल तर वर्षानुवर्ष दिली जाणारी ही जी बजेटची रक्कम आहे तर ती संबंधित अधिकाऱ्यांच्याकडनं वसूल का करू नये असा आमचा प्रश्न आहे. सुराज्य अभियानाच्या वतीनं आम्ही याच्यामध्ये बरंचसं काही त्यांना सुचवलं आहे, सांगितलं आहे, पण त्याच्यावरती कोणतंही इम्प्लिमेंटेशन होताना आम्हाला दिसत नाही. तर प्रशासनानं बंद लँडलाईन आहेत त्याला सक्षम पर्याय म्हणून मोबाईलचा एखादा नंबर 24/7 चालू करावा. त्याचबरोबर जी काही संकेतस्थळं आहेत याची एसटीची ती अद्ययावत करावी. काही वेळेला काय होतं, बरेचसे फोन नंबर आहेत ते तसेच जुनेच आहेत, त्याच्यामध्ये चालू आहेत नाही, उचलले जात नाहीत अशी स्थिती आहे. आपण सातारचा सुद्धा सर्वे केला आहे, त्याच्यामध्ये सातारा, राजवाडा, कराड, उमरज, काशीळ, कोरेगाव, रहमतपूर, वाठार स्टेशन, फलटण, वई, पाटण, दहिवडी, म्हसवड, महाबळेश्वर, पाचगणी आणि वडूज अशा 16 बसस्थानकांना आपण प्रत्यक्षात संपर्क करून विचारलेलं. डिसेंबरमध्ये आपण 20 तारखेला फोन केला होता, त्यावेळेला जो प्रतिसाद आपल्याला मिळाला होता तोच प्रतिसाद आपल्याला 5 मार्च म्हणजे आता 10 दिवसापूर्वी आपण केलेला होता. तर त्यावेळेस सुद्धा तीच स्थिती आहे जैसे थे. त्यावेळेला सुद्धा 16 पैकी फक्त 8च लँडलाईन नंबर चालू होते आणि आपल्याला त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळालेला होता. आणि आता सुद्धा जेव्हा आपण 5 मार्चला परत सर्वे केला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 8च जणांनी चांगला प्रतिसाद दिला आणि 8 लँडलाईन नंबर बंद आहेत किंवा कोणी फोन उचलला नाही अशी स्थिती मिळालेली आहे. तर आमची त्याच्या पाठीमागची भूमिका अशीच आहे की बाबा हे लँडलाईन तात्काळ चालू करण्यात यावेत आणि ज्या काही ह्या सेवा त्रुटी आहेत त्या मानून संबंधितांच्यावरती कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर बस स्थानकाचं जर 15 दिवसांनी डीप क्लिनिंग इन्स्पेक्शन होतं तर ते फक्त स्वच्छतेचंच व्हावं असं नाही, तर ती संपर्क यंत्रणा सुद्धा कशी बळकट होईल आणि कशी चालू होईल तर त्याची सुद्धा तपासणी दर 15 दिवसांनी करण्यात यावी अशी मागणी आम्ही या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर आम्ही सातारमध्ये इथल्या विभाग नियंत्रक मॅडम गायकवाड मॅडम जे आहेत त्यांना सुद्धा आम्ही ही पत्रकार परिषद झाल्यानंतर निवेदन देण्यासाठी जाणार आहोत. आपण ईमेल थ्रू केलेले पत्रव्यवहार जोडलेले आहेत. त्याच्याबरोबर महाव्यवस्थापकांनी जे आदेश दिलेले आहेत खाली 31 जिल्ह्यांना त्याच्या संदर्भातले सुद्धा कागदपत्र जोडलेले आहेत. याच्यानंतर स्टॅटिस्टिकल डेटा पण जोडलेला आहे. आपण हा स्टॅटिस्टिकल डेटा आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांचा, किती जिल्ह्यांमध्ये किती लँडलाईन चालू आहेत आणि बंद स्थितीमध्ये आहेत त्याचा डेटा याच्यामध्ये जोडलेला आहे. आपल्याला याच्यामध्ये असं आढळून की 72% बंद आहे आणि 28% फक्त चालू आहे. आणि सातारा जिल्हा विभाग नियंत्रकांशी सुद्धा आपण पत्रव्यवहार केलेला आहे. तर त्यांना सुद्धा आपण निवेदन दिलं होतं. निवेदनावरती त्यांनी कृती करून आपल्याला हे पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या खालच्या डेपोंना आदेश दिलेले आहेत की आपले लँडलाईन जर कुठले नादुरुस्त असतील तर ते दुरुस्त करण्यात यावेत. पण आज 3 महिने झाले तरी सुद्धा हीच स्थिती आहे. हे सगळं आपण तुम्हाला प्रश्नपूर्वक दिलेलं आहे. सुराज्य अभियान, या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत यापूर्वी गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये जे उपक्रम हातामध्ये घेतले ते सर्व उपक्रम कशा पद्धतीने राबवले गेले व त्याचं कितपत यश मिळालं याबद्दल मॅडमने आपल्याला सविस्तर सांगितलेलंच आहे. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये एसटी महामंडळाची जनसंपर्क यंत्रणा या यंत्रणेच्या संदर्भात आपण थोडाफार हालचाल किंवा आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पत्रकार मित्रांनो, मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की आतापर्यंत या स्वराज्य अभियानाच्या माध्यमातून जितके काही उपक्रम हातात घेतले हे नुसते तोंडी निवेदनं देऊन किंवा काहीतरी 4 ओळीचं पत्र देऊन किंवा वकिलांच्या लेटरवरती निवेदन देऊन असं संपवलेलं नाही. आता जो आपण स्टॅटिस्टिकल डेटा जो पाहिला की फोन किती वाजता केले, प्रत्येक फोनचं रिप्लाय काय आला, कुठल्या एसटी महामंडळाला कधी निवेदन दिलं होतं, हा स्टॅटिस्टिकल डेटा याची फाईल आम्ही डॉक्युमेंट प्रत्येकाचं तयार केलेलं आहे. हे करण्यापाठीमागचा उद्देशच एक आहे की समजा आजचंच उदाहरण घ्या, जनसंपर्क यंत्रणेचा इतका पाठपुरावा करून सुद्धा जर संबंधित शासनानं संबंधित प्रशासनानं दखल घेतली नाही तर तुमच्या आणि आमच्या सौभाग्यानं कोल्हापूरचं खंडपीठ आपल्या नजीकच आलेलं आहे. आता आपल्याला मुंबईला जायची गरज नाही. अधिवक्ता या नात्यानं मी निश्चितपणे ठामपणे या ठिकाणी आपल्याला सांगू शकतो की या प्रश्नाचं उत्तर जर शेवटपर्यंत आम्हाला मिळालं नाही तर हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करण्याची सुद्धा आमची तयारी आहे. आणि या तयारीसाठी जो काही लागणारा खर्च आहे तो जो लोकवर्गणीतून गोळा होईल तो आम्ही करूच.
परंतु माझ्यासारखे किंवा इथं बसलेल्या कार्यकर्त्यांसारखे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तो करू. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा हा आम्ही आता शेवटपर्यंत करत आहोत आणि करणार आहोत. त्यासाठी न्यायालयामध्ये जायची वेळ आली तरी सुद्धा आमची तयारी आहे. हा एक साधा प्रश्न झाला जनसंपर्क अभियानाचा. एसटी महामंडळामध्ये संपर्क यंत्रणा उपलब्ध नाही. मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा जो काही निधी येत असेल त्या निधीचा विनियोग कुठं केला जातो, कशासाठी केला जातो, मग तो कुठं खर्च केला जातो याबद्दलही कुठली सविस्तर माहिती कुठलाही प्रशासकीय अधिकारी आम्हाला द्यायला तयार नाही. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठीच आम्ही आज ही छोटीशी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. भविष्यामध्ये या प्रश्नाचा पाठपुरावा आम्ही न्यायालयामार्फत सुद्धा करणार आहोत. एवढंच मी आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो. धन्यवाद. नमस्कार, मी सौ रूपा महाडिक, हिंदू जनजागृती समितीच्या वतीने 2017 सालापासून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपण सुराज्य अभियान सुरू केलं आहे. आणि त्या अंतर्गत आम्ही आज एक विषय घेतला आहे, तो म्हणजे जे एसटी महामंडळांमध्ये जे फोन असतात प्रवाशांच्या सोयीसाठी, तर ते 70 ते 80% वेळा उचलले जात नाहीत आणि वाजत राहतात, प्रतिसाद कोणताही मिळत नाहीत किंवा लागत नाहीत फोन. अशा अनेक समस्यांना आम्हाला महिला वर्ग असू दे, विद्यार्थी वर्ग असू दे, कामगार वर्ग असू दे, याचा सगळ्यांनाच आम्हाला त्रास होतोय. तर हे तातडीनं बदललं पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि फोन सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी आम्ही आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि ही परिषद आपण आहे पूर्ण महाराष्ट्र राज्यभर आपण हा उपक्रम राबवतोय. त्यामुळे आमचं एसटी महामंडळाला पण विनंती आहे की त्यांनी याच्याकडे तातडीनं लक्ष द्यावं आणि सगळ्या सोयीसुविधा आम्हाला पुरवाव्यात आणि प्रशासनानं पण याची दखल घ्यावी आणि यासाठी आम्ही निवेदन पण देणार आहोत. धन्यवाद. मी राहुल कोल्हापुरे, सातारा जिल्हा समन्वयक सुराज्य अभियान. आज एस टी महामंडळाची जर अवस्था आपण बघायला गेलो तर महाराष्ट्रातले आपण सर्वे केलेले आहेत गेल्या 3 महिन्यापासून. तर साधारण 72% लँडलाईन नंबर बंद आहेत आणि त्यातले 28%च लँडलाईन नंबर चालू स्थितीमध्ये आहेत. तर आमची अशी मागणी आहे एस टी महामंडळाकडं की बाबा हे जे लँडलाईन नंबर बंद आहे त्याला एक पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, सगळ्यांना मोबाईल नंबर देण्यात यावेत आणि ते चालू स्थितीमध्ये ठेवावेत. आणि आत्तापर्यंत लँडलाईनचे जे नंबर आहेत ते बंद स्थितीमध्ये का आहेत तर त्याची एक जबाबदारी निश्चित करण्यात यावी आणि संबंधितांच्यावरती कठोर कायदेशीर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर ही जी संपर्क यंत्रणा आहे, जसं डीप क्लिनिंग इन्स्पेक्शन दर 15 दिवसांनी एस टी महामंडळाच्या वतीनं राबवण्यात येतं, त्याच पद्धतीनं ही संपर्क यंत्रणा चालू आहे की बंद आहे हे दर 15 दिवसांनी तपासणी करण्यात यावी. आणि त्याचबरोबर हे जे काही विषय आहेत याच्यामध्ये महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईकजी साहेब यांनी जातीनं लक्ष घालावे आणि ही सर्व यंत्रणा कशी चालू होईल यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आम्ही या सुराज्य अभियानाच्या वतीनं करतोय. नमस्कार.